3 प्रमुख कारणं होती. ज्या विषयावर आम्ही कामाला सुरुवात केली त्या विषयात परत आम्ही शून्यात आलोय असं मला वैयक्तिक वाटायला लागलं म्हणून मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, राळेगण सिद्धी आणि पाटोदा याच्याच बरोबरीचं एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे अवनखेड. दिंडोरी तालुक्यातलं गाव आहे. नरेंद्र जाधव म्हणून माझे मित्र तिथे सरपंच म्हणून काम करतात. त्यांच्यावरही फार असे प्रसंग आले. ज्याला गावासाठी वेळ देता येत नाही, त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये येऊ नये. कुणीतरी आपल्याला उभं राहा म्हणतं, तो उभं करतं किंवा कोणतरी येतो आणि म्हणतो नाही तू उभाच राहायला पाहिजे म्हणून उभं राहण्याची गरज नाही. म्हणजे अगदी माझं त्यातलं मत असं पण आहे की जो सरपंच उपसरपंच होतोय सदस्य होतोय त्याची स्वतःची मुलं गावच्या प्राथमिक शाळेत असली पाहिजेत. मी परत एकदा तुम्हाला सांगतो की मी नावलौकिक गावचं केलेलं नाही. आमच्या गावातल्या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं म्हणून गावचा नावलौकिक झाला. टिरकसाल ग्रामपंचायत एकमेव राज्यातली अशी ग्रामपंचायत आहे की ज्या ग्रामपंचायतच्या मालकीची जवळपास 16,000 आंबा, चिंच, सीताफळ, जांभूळ, आवळा आणि करवंदाची झाडं आहेत. पण आमच्या गावच्या जैविकतेचं जेवढं काम झालं तेवढं राज्यात कुठल्याच गावामध्ये काम झालेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. इंडिया टुडे नावाचं जे मॅगझिन आहे देशातलं पत्रकारिता क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं मॅगझिन ते नरेंद्र मोदी साहेबांचे जल मिशनचे योद्धे म्हणून त्याच्यामध्ये किरकसाल आमच्या गावची स्टोरी आलेली आहे जलशक्ती मंत्रालयाच्या मार्फत. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या गावाच्या श्रमदानाला भेट दिली आणि गावकऱ्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी पण गावकऱ्यांचं कौतुक केलं. वेगवेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक उपक्रम आमचा वेगळा आहे तो विचारांचा दीपोत्सव नावाची व्याख्यानमाला आम्ही 2016 साली सुरुवात केली. मंडळी, आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत ज्यांच्या पुढाकाराने किरकसाल हे गाव शिखरावरच नाही पोहोचलं तर माउंट एव्हरेस्ट गाठलाय. ज्या गावाला आतापर्यंत अनेक पुरस्कार भेटले, देश पातळीवरती पुरस्कार भेटले, महाराष्ट्राने सन्मान केला, अनेक उपक्रम या गावात राबवत आहेत, अनेक प्रोजेक्ट आहेत, अनेक मासिक, अनेक पेपरमध्ये, नॅशनल पेपरमध्ये या गावाचे लेख आहेत. UPSCच्या विद्यार्थ्यांना देखील या गावाचा धडा आहे. तर आपल्यासोबत आहेत किरकसाल गावचे सदस्य अमोल काटकर. अमोल काटकर यांची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे त्यांनी 10-15 दिवसापूर्वी किरकसाल गावच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय आणि राजीनामा दिल्यामुळं गावासह संपूर्ण तालुका, जिल्हा, महाराष्ट्रभर बुद्धिजीवी लोकांमध्ये संताप उसळलाय. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला ऐकायचं आहे की तुम्ही किरकसाल ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला. किरकसाल हे गाव तुम्ही गावाचं नाव खूप उंचीवरती पोहोचवलं आणि राजीनामा दिल्यामुळे संताप उसळलेला आहे. काय भावना तुम्हाला ऐकायला भेटतात? नमस्ते सर. माझं नाव आहे अमोल काटकर. मी या गावचा माजी सरपंच म्हणून काम केलं. आता ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत होतो. सर्वप्रथम या गावचं पुरस्कार मिळाले. जे काही गोष्टी घडल्या ते माझ्या एकट्यामुळे घडलेल्या नाहीत, तर या गावातल्या लोकांनी हे सगळं घडवून आणलंय. मी फक्त निमित्त मात्र होतो. हे करत असताना राजीनामा का दिला? या अगोदर आम्ही राजकीय क्षेत्रात का आलो? माझं शिक्षण पण इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेला आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण होतं की 2004-5 साली पोपटराव पवार आणि अण्णा हजारेंच्या गावची कथा वाचल्यानंतर, आदर्श गाव योजना अ, कृषी विभागाच्या मासिकामध्ये ऐकल्यानंतर आपलंही गाव असं असावं या दृष्टीनं काम करण्यासाठी आम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये यायचा निर्णय घेतला. त्यावेळेस गावकऱ्यांनी फार मोठा सपोर्ट केला आणि 2007-8 साली आम्ही कॉलेजमध्ये असतानाच गावातलं ड्रेनेज जे अगदी तुंबलेल्या अवस्थेत होतं, अगदी त्याच्यामध्ये दुर्गंधी येत होती, असं ड्रेनेज आम्ही गावातल्या मुलांनी सगळे एकत्र येऊन 2007-8 साली आम्ही ते 7 साली ड्रेनेज सगळं उपसलं, ते ट्रॉलीमध्ये भरलं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचं काम आम्ही गावातल्या युवकांनी मिळून केलं. दुर्दैवानं परत जवळपास 18-1 वर्षानंतर तेच ड्रेनेज गावच्या मंदिरापुढून परत वाहायला लागलं. हे एक राजीनामा देण्याचं पहिलं कारण होतं. दुसरं कारण असं होतं, की आम्ही 2007 साली शिक्षण व्यवस्थेवर काम करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये गावातल्या जीपमध्ये किंवा गाडीमध्ये भरून टमटममध्ये बसून मुलं दहिवडी या ठिकाणी शाळेला जात होती. आणि हे जात असताना आम्ही शिक्षण व्यवस्थेत बदल करायचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी त्याला मोलाचं सहकार्य केलं. गावच्या लोकसहभागात आम्ही एक चांगली शाळा उभारण्याचा संकल्प केला आणि आम्हाला त्याच्यामध्ये यशही मिळालं. अगदी 2024 सालामध्ये आमच्या गावात बाहेरून प्राथमिक शाळेमध्ये, गावच्या शाळेमध्ये मुलं यायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने तीही शिक्षण व्यवस्था 2025 सुरुवात होताना ती ढासळली. त्या ढासळण्याची वेगवेगळी कारणं आहेत. ती शिक्षण व्यवस्था का ढासळली हे विचार करत असताना असं वाटतं, की ह्या शाळेमध्ये भविष्यात किती मुलं येणार, किती पटसंख्या वाढणार आणि जे 15-20 वर्षात आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केलं ते पुढच्या 10 वर्षात आता उद्ध्वस्त होणार. तो एक दुसरं कारण होतं. तिसरं कारण असं होतं, की 2008 साली आम्ही एक आंदोलन उभं केलं होतं. आंदोलन होतं दारू बंदीचं आणि गुटखा बंदीचं. त्याच्यातून व्यसनहीनता वाढत होती आणि व्यसनहीनता कमी करण्यासाठी आम्ही
जागरूकता निर्माण केली. गावामध्ये जे दारूचे अड्डे होते, अवैध धंद्याचे अड्डे होते, गुटखाच्या दुकानातून विक्री व्हायची, त्या सगळ्यांना आम्ही विश्वासात घेतलं आणि गावातली दारूबंदी आणि गुटखाबंदी त्या माध्यमातून केली. दुर्दैवानं 2021 मध्ये परत तीच परिस्थिती तयार झाली आणि परत गावातला गुटखा आणि दारू सुरू झाली आणि त्यामुळे व्यसनाचं प्रमाण वाढल्यासारखी परिस्थिती वाटायला लागली. ही 3 प्रमुख कारणं होती. ज्या विषयावर आम्ही कामाला सुरुवात केली, त्या विषयात परत आम्ही शून्यात आलोय असं मला वैयक्तिक वाटायला लागलं. म्हणून मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला. हं. आम्हाला तुमच्याकडून हे ऐकायचं आहे, की तुमच्या गावाचं किरकसाल या गावाचं नाव एवढं उंचीवरती पोहोचलं. अ, या यासाठी तुम्ही काय-काय उपक्रम राबवले? अनेक पुरस्कार गावाला मिळालेत. याबद्दल थोडं सांगा? 2010 साली निवडणूक झाली आणि निवडणुकीमध्ये आम्ही स्वतः शिकलेली सगळी मुलं एकत्र आलेलो होतो. गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचं आम्हाला सहकार्य होतं. गावातल्या महिलांची साथ होती. युवकांचा खंबीर असा पाठिंबा होता. या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो. निवडणूक झाली. मेंबर म्हणून आम्ही त्या 2010 ते 15 या कालावधीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी काम केलं. माझ्याबरोबर त्या काळातले सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित काम करत असताना आम्ही 2010 साली डिसेंबर महिन्यामध्ये प्रत्येक रविवारी श्रमदानाची मोहीम हातामध्ये घेतली. हे 2010 साली. 2010 ते 2017 अशी सलग आम्ही जवळपास 7-7.5 वर्ष गावातल्या डोंगरामध्ये जाऊन जलसंधानाचं आम्ही श्रमदान करत होतो. गावातल्या प्रत्येक रविवारी आम्ही गावातलं स्वच्छतेचं श्रमदान करत होतो. त्यासाठी गावातल्या महिला, पुरुष ही सगळी मंडळी मनापासून सहकार्य करत होती. त्याचबरोबर आम्ही गावामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये एक उपक्रम आमचा वेगळा आहे. तो विचारांचा दीपोत्सव नावाची व्याख्यानमाला आम्ही 2016 साली सुरुवात केली. ही व्याख्यानमाला राज्यातल्या काही नावाजलेल्या व्याख्यानमालेमध्ये या व्याख्यानमालेचा गौरव होतो. यावर्षी आमचे दशकपूर्ती सोहळाही पूर्ण झाला. 4 दिवसाची व्याख्यानमाला वसुबारसेला सुरुवात होते आणि दीपावलीच्या पाडव्याला संपते. यदाकदाचित राज्यामध्ये 4 दिवस दीपावलीमध्ये चालणारी ही वैचारिक दिवाळी साजरी करणारी एकमेव आमच्या किरकसाल गाव हे राज्यातलं कदाचित गाव असू शकतं, की जे गाव वैचारिक दिवाळीचा फराळ वाटून घेतं. आपल्याकडे काय व्याख्यानाचे पोस्टर्स आहेत, आपण प्रेक्षकांना दाखवूया. प्रत्येक व्याख्यानमाला तुम्ही जे आयोजित करता. पहिल्या व्याख्यानमालेचं हे पहिली व्याख्यानमाला आहे 2016 ची. ज्या व्याख्यानमालेमध्ये अगदी व्यसनमुक्ती हा पहिलाच विषय व्यसनमुक्तीतून ग्रामविकास ज्याच्यामध्ये जगन्नाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं होतं. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संबंधाने NIAचे आयजी असलेले सन्माननीय विक्रमसिंह खलाटे साहेबांनी त्या काळात मार्गदर्शन केलं होतं. आणि आर्थिक साक्षरता व लघु उद्योगामध्ये तरुणांना संधी यावर धर्मेंद्र पवारांनी मार्गदर्शन केलेलं होतं. आणि शेवटच्या दिवशी मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामविकास आणि शिक्षणाचे महत्त्व या संबंधाने मार्गदर्शन करण्यासाठी त्या काळच्या ऑलिम्पियन ललिताताई बाबर, प्रभाकर देशमुख साहेब आणि सन्माननीय धनश्रीताई पाटील या मान्यवर मंडळी त्यावेळेस आलेली होती. हे पहिल्या वर्षीची व्याख्यानमालेची पत्रिका आहे. आणि अशाच प्रकारचे विविध अशा वेगवेगळ्या जवळपास 10 व्याख्यानमालांच्या आमच्या पत्रिका आहेत. हं, ज्या प्रत्येक वर्षी आम्ही व्याख्यानमाला घेत असतो. त्याच्यातल्या ह्या हं, व्याख्यानमालांच्या हं, हं. पत्रिका मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आणि प्रत्येक वर्षी नवनवीन पाहुणे तुमच्या ही गावामध्ये. यावर्षीची 2025 ची आहे. म्हणजे 2016 पासून 2025 च्या व्याख्यानमालेचा हा हं, प्रवास आहे. याही वर्षी आम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन असं केलं, की गावातल्या ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही ज्यांचं वय वर्ष 65 च्या पुढे अशा सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही सन्मान केला. त्याचबरोबर आम्ही दिवाळी पहाट नावाचा उपक्रम दिवाळी पहाट म्हणून आम्ही दिवाळी पाडव्याला साजरी करू. ज्याच्यामध्ये हिंदी, मराठी जी जुनी गीतं आहेत, भक्तिगीतं आहेत, भावगीतं आहेत, त्याचाही कार्यक्रम आमचा साजरा होतो. यावर्षी आमच्याकडे पद्माकर कुरकुटे ज्यांना प्रति सुरेश वाडकर म्हणलं जातं, ते यावर्षी दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला आलेले होते. अशा पद्धतीने आम्ही व्याख्यानमाला साजरी करत असतो. हं, हं, हं. आणि तुमचे गावाचे उपक्रम जे आहेत, ते मॅगझीनमध्ये पण छापून आले. ते पण प्रेक्षकांना आपण दाखवूया. ही एक मॅगझीन आहे, जी मेजॉरिटीनं UPSCची मुलं स्टडी करतात. या मॅगझीनचं नाव आहे डाउन टू अर्थ. या मॅगझीनमध्ये या किरकसाल गावची जवळपास 2 पानाची स्टोरी निधी जामवाल नावाच्या ज्या मॅडम आहेत, ज्या मोठ्या पत्रकार आहेत, ज्या काश्मीर या भागातून येतात. त्यांनी या किरकसाल गावावर याच्यामध्ये स्टोरी केलेली आहे. ती स्टोरी या मॅगझीनमध्ये छापून आलेली आहे. ती ही स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये म्हणलंय की ड्राउट युनाइट्स पीपल म्हणजे दुष्काळामुळे गावाला एकत्रित आल्याने गावाने श्रमदानाचं फार मोठं काम दुष्काळमुक्तीचं उभं केलं. हे डाउन टू अर्थ नावाचं मॅगझीन आहे. त्यानंतर युनिक अकॅडमीचं जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन नावाचं एक रिसर्च पेपर आहे. या रिसर्च पेपरमध्ये सोमीनाथ घोळवे सरांनी श्रमदानातून दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल नावाची एक किरकसालची जवळपास 6-7 पानाची स्टोरी केलेली आहे. याच्यामध्ये पण गावानं जलयुक्त शिवारमध्ये कसं काम केलं आणि गावाची दुष्काळमुक्तीकडे कशी वाट झाली त्याचीही माहिती यामध्ये आलेली आहे. त्याचबरोबर एक कॉफी टेबल बुक महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं
सातारा जिल्हा कलेक्टर ऑफिसनं बनवलेलं होतं. त्याच्यामध्येही किरकसालची सातारा जलयुक्त शिवार अभियान यशोगाथा याच्यामध्ये किरकसाल गावची स्टोरी आलेली आहे. तीही स्टोरी आहे. जलयुक्तची कामं झाली आणि किरकसालची भेंडी पोहोचली लंडन आणि दुबईमध्ये. त्या काळामध्ये आम्ही केबी एक्सपोर्ट नावाच्या कंपनीबरोबर युरोप कंट्रीजमध्ये आम्ही भेंडी पाठवत होतो. जी भेंडी रेसिड्यू फ्री होती. त्याचीही स्टोरी आलेली आहे. त्याचबरोबर एक पवार साहेबांच्या वाढदिवसाचं मॅगझिन आहे 2012 सालातलं 12/12/2012 यामध्ये डॉक्टर अविनाश पोळानी किरकसाल गावामध्ये आम्हाला जो एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्यावेळेस की कोल्हापूर टाइप जे बंधारे असतात आणि या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ज्या माध्यमातून काम उभं राहिलं त्याच्या संबंधानं याच्यामध्ये आमची स्टोरी आणि गावची माहिती आलेली आहे. अशा पद्धतीनं हे काही मॅगझिन आहेत. त्याचबरोबर इंडिया टुडे नावाचं जे मॅगझिन आहे, ते देशातलं पत्रकारिता क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं मॅगझिन. आज तक चॅनल पण यांच्याच हं. याच ग्रुपचा आहे. याच्यामध्ये अ, अ, नरेंद्र मोदी के जल मिशन के योद्धे, नरेंद्र मोदी साहेबांचे जल मिशनचे योद्धे म्हणून त्याच्यामध्ये किरकसाल आमच्या गावची स्टोरी आलेली आहे, जलशक्ती मंत्रालयाच्या मार्फत. त्याचबरोबर आपले यशदाचे मल्लीनाथ कलशेट्टी साहेब जे आय-ए-एस म्हणून ज्यांनी काम केलं आणि ते यशदामध्ये आता काम करतात. त्यांनी किरकसाल गावावर मी विकास यात्री हे पुस्तक नुकतंच त्यांचं प्रकाशित झालं. मी विकास यात्री या पुस्तकामध्येही आमच्या किरकसाल गावचा त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यामध्ये किरकसाल गावचं कौतुक त्यांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने काही मॅगझिनची मी तुम्हाला या ठिकाणी नावं सांगितलेली आहेत. त्याचबरोबर राजस्थानची एक पत्रिका आहे. त्या राजस्थानच्या पत्रिकेमध्ये पण आमच्या गावचा आवर्जून उल्लेख एक 6-7 पानाची स्टोरी त्यामध्ये आलेली आहे. तुम्ही अनेक प्रोजेक्ट राबवताय. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले. याबद्दल काय सांगाल? कोणते पुरस्कार होते? कशासाठी मिळाले होते? आम्हाला तसा विचार केला तर आम्ही पुरस्कारासाठी काम करत नव्हतो. 2017 साली आम्ही पाणी फाउंडेशनमध्ये सहभाग घेतला. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये आमचं वैशिष्ट्य किरकसाल गावचं काय होतं, तर आमच्याकडे टीम होती. जवळपास 93 माणसं आमच्याकडं ट्रेनिंग घेतलेली होती. म्हणजे 5च माणसांनी आम्ही ट्रेनिंग घेतलं. पण एक अनोखी शाळा आम्ही गावामध्ये भरवली, की ज्याच्यामध्ये आम्हाला 3.5 दिवसामध्ये जे ट्रेनिंग पाणी फाउंडेशनने दिलं, तेच ट्रेनिंग आम्ही 1.5 दिवसामध्ये कन्व्हर्ट केलं. अगदी ते ट्रेनिंग कन्व्हर्ट करत असताना 6 वर्षाच्या मुलापासून जवळपास 85 वर्षाच्या आजोबापर्यंत, आजीपर्यंत 87 माणसं आमच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाली आणि मग 87 अधिक आम्ही पहिली 5 घेतलेली, ट्रेनिंग घेतलेली 5. अशा 93 माणसांनी आम्ही एकत्रित सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलं. गावातल्या सगळ्याच लहान-थोर माणसांनी अगदी 6 महिन्याच्या हं. बाळापासून 85 वर्षाच्या आजोबापर्यंत ही सगळी माणसं आमची डोंगरात होती. म्हणजे ज्याचं लहान बाळ आहे ती माऊली पण तिच्या बाळाला घेऊन डोंगरात येत होती. गावकऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं. वेगवेगळ्या संस्थांनी आम्हाला मदत केली आणि त्याचा परिपाक म्हणून आम्ही आमच्या गावचं पाणी अडवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केला. त्या पाण्याचं कौतुक करण्यासाठी, आमच्या गावच्या वॉटर हिरोजचं कौतुक करण्यासाठी पाणी फाउंडेशनची तर वेगवेगळी मंडळी आलीच. पण त्याचबरोबर राज्याचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या गावाच्या श्रमदानाला भेट दिली आणि गावकऱ्यांचं कौतुक केलं. त्याचबरोबर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी पण गावकऱ्यांचं कौतुक केलं. सदाभाऊ खोत साहेब त्यावेळेस मिनिस्टर होते, त्यांनीही या ठिकाणी येऊन कौतुक केलं. चंद्रकांत दळवी साहेब, प्रभाकर देशमुख साहेब, त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील साहेब खासदार, आत्ताचे आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब या सगळ्यांनी येऊन गावचं त्या काळामध्ये आमच्या गावाला प्रोत्साहन दिलं, कौतुक केलं. त्याचबरोबर आम्ही पाणी फाउंडेशन स्पर्धेमध्ये जरी तालुक्यात दुसरा आलेलो असलो, तर 2018 आणि 19 सालात पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग सेंटर किरकसाला होतं आणि या ट्रेनिंग सेंटरमधून जी गावं बाहेर पडली त्याच्यामध्ये उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, त्याचबरोबर सांगोला या तालुक्यातल्या काही गावांचा नंबर राज्यामध्ये पहिला आला. त्यातलं एक गाव आहे सुरडी. जे गाव त्या काळात पाणी फाउंडेशनमध्ये 19 साली राज्यामध्ये पहिलं आलं. या गावचं पण ट्रेनिंग किरकसाला झालेलं होतं. त्यानंतर मग आम्ही जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पण काम केलं. आदर्श गाव योजनेतून पण काम केलं. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये पण काम केलं. त्याचबरोबर अफार्म संस्थेच्या किर्लोस्कर कमिन्स कंपनीच्या सी-एस-आरमध्ये काम आम्ही करतोय. महिंद्रा कोटक बँकेच्या वॉटर एन-जी-ओच्या मार्फत आम्ही सी-एस-आर मधून काम करतोय. हे सगळं काम करत असताना आम्हाला आनंदानं सांगण्यासारखी बाब अशी आहे, की 22-23 या आर्थिक वर्षामध्ये अ, अटल भूजल योजनेच्या देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नावानं असलेल्या अटल भूजल योजनेच्या स्पर्धेमध्ये आम्ही राज्यामध्ये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आम्हाला मिळालं आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचं असं 80 लाखाचं बक्षीस आम्हाला त्या माध्यमातून मिळालं आणि 23-24 या आर्थिक वर्षामध्ये जलसमृद्ध गाव स्पर्धेमध्ये आम्ही राज्यात आता पहिला क्रमांक आमचा हं. येण्याची आम्हाला आशा आहे. जिल्ह्याचा आमचा पहिला क्रमांक आलाय. राज्याचा क्रमांक जाहीर होणं अपेक्षित आहे आणि जवळपास 1 कोटीचं बक्षीस आम्ही परत घेतोय. 2000 23-24 या आर्थिक वर्षामध्ये नॅशनल वॉटर अवॉर्डमध्ये पण आम्ही नॉमिनेशन आमचं झालेलं होतं
आणि देशातल्या आम्ही शेवटच्या 27 गावामध्ये आम्ही स्पर्धेत होतो. दुर्दैवाने आमचा तिथं क्रमांक आला नाही. परंतु आम्ही नॅशनल टुरिझम अवॉर्डच्या स्पर्धेत आहे. लोकमतचं सलग 4 वर्षाचे पुरस्कार आम्ही जिल्हास्तरीय लोकमतचे 4ही पुरस्कार आम्ही मिळवले आणि राज्यस्तराचा या वर्षीचा आम्हाला पुरस्कार मिळाला. अशा वेगवेगळ्या पुरस्कारांच्या स्पर्धेमध्ये आम्ही राज्यामध्ये आहोत. त्याचबरोबर जैवविविधतेमधलं काम आमच्या गावातल्या तरुणांच्या माध्यमातून फार मोठं काम जैवविविधता समितीच्या माध्यमातून उभं राहिलंय. हे राज्यात कुठल्याच गावाकडे उभं राहिलं नाही असं मला वाटतंय, असं माझं मत आहे. यदाकधित आमच्या गावाचं प्रत्येकाला प्रत्येकाच्या गावचं कौतुक असतं त्या माध्यमातून बोलत मी असेन. पण आमच्या गावच्या जैवविविधतेचं जेवढं काम झालं तेवढं राज्यात कुठल्याच गावामध्ये काम झालेलं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. कदाचित हे देशातलं पहिलं गाव असेल किरकसाल, की या गावामध्ये विविध उपक्रम, विविध पुरस्कार, अनेक प्रोजेक्ट राबवले गेले, अनेक नावलौकिक झाला. हे करत असताना अ, तुम्हाला अडचणी काय-काय आल्या आणि त्याबद्दल काय सांगाल? हे करत असताना सुरुवातीला तर काही अडचणी आल्या नाहीत. पहिले एक हं. 4-5 वर्ष अडचणी जाणवल्या कारण की आपण प्रस्थापांच्या विरोधात लढा उभा करून राजकारणामध्ये आलेलो होतो. शिकलेली मंडळी आम्ही सगळी होतो आणि मग प्रस्थापित मंडळींनी थोडीशी 2-4 वर्ष अडथळ्याचा प्रयत्न केला. त्याचा थोडासा आम्हाला फेसही करावं लागलं पहिले 2010 ते 15च्या दरम्यान. मात्र 15 साली परत आम्ही गावानं आम्हाला पूर्ण बहुमतानं 7च्या 7 सीट आम्हाला निवडून दिल्या. लोकांनी मनापासून सहकार्य केलं. अगदी लोकवर्गणी काढून आम्हाला इलेक्शनला निधी उभा करून दिला. आणि 15 ते 18 या दरम्यानच्या काळामध्ये मला गावचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. जरी मी नेतृत्व करत असलो, तरी मी गावचा विश्वस्त म्हणून काम करण्याचा प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यानंतर 20 ते 25 मध्ये पण मला आणि आमच्या सगळ्या टीमला गावानं परत एकमुखानं सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही तिथपर्यंत परत सत्तेत आलो आणि 20 ते 25 यामध्ये पण आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणानं काम करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये सुरुवातीला काही अडथळे आले आणि आता ह्या 2 वर्षामध्ये अडथळ्यांची शर्यत आमची सुरू झाली. याच्यामध्ये मग असे अडथळे यायला लागले, की विकास काम एखादं मंजूर करून आणलं, की त्यातलं एक उदाहरण मी सांगतो. गावातलं वॉटर सप्लायची योजना आणि ड्रेनेज लाईन, गावातले रस्ते अरुंद, रस्त्याच्या कडेला असलेली लोकांची घरं आणि याच्यामध्ये आमच्या गावचा असलेला कठीण खडक, म्हणजे जिथं आम्हाला ब्रेकरनं खड्डा काढल्याशिवाय खड्डाच निघत नाही, पाया निघत नाही घरांचा, अशी गावातली परिस्थिती. आणि याच्यामध्ये मग आम्ही मधूनच एक मोठी 4 फुटाची चर काढायची, ती 4-5 फूट खोल काढायची आणि त्याच्यामध्ये एक खालच्या बाजूला ड्रेनेज लाईन, त्याच्या बाजूला 1 फूट, 1.5 फूट अंतर सोडून वॉटर सप्लायची लाईन. अशा पद्धतीने आम्ही कामाला सुरू केली आणि सगळं ड्रेनेजवर परत प्रक्रिया करण्याच्या संबंधानं काम करायचं. हे काम सुरू झालं. आजूबाजूच्या सगळ्याच गावामध्ये, शहरामध्ये, अगदी मान तालुक्यामध्ये 2-3 मोठी शहरं आहेत. त्या सगळ्यांच्या शहरामध्ये गटराच्या बाजूलाच ड्रेनेज लाईनचं काम चालू होतं. मात्र किरकसालमध्ये 2च रस्त्याच्या कडेने जिथं अडचण आहे खरोखर तिथंच ड्रेनेज लाईन आणि वॉटर सप्लायची लाईन एकाच्या बाजूला होती. ती पण आरसीसी ड्रेनेज लाईन होती आणि एचडीपीची वॉटर सप्लायची लाईन होती. पण किरकसालातलं काम मात्र तक्रार करून ते बंद पाडण्यात आलं. त्या माध्यमातून लक्षात आलं, की काम बंद पडलं गेलं. परंतु त्याचा दुसरा परिणाम असा झाला, की गावात दुर्गंधी सुटायला लागली. ड्रेनेज कुठूनही वाहायला लागलं. गावामध्ये ₹10,00,000 आम्हाला ग्रामपंचायतला काँक्रिटीकरणाला आलेले होते. ₹7,00,000 खासदार साहेबांनी आम्हाला काँक्रिटीकरणाला मंजूर करून दिले होते आणि ₹10,00,000 आम्हाला परत ते देणार होते. असे 27,00,000तलं आमचं अंतर्गत सगळं काँक्रिटीकरण बऱ्यापैकी 90% संपणार होतं. ते सगळं काम थांबलं गेलं. त्याचबरोबर गावामध्ये 3 इमारती आम्ही मंजूर करून आणलेल्या होत्या. त्याच्यामध्ये तलाठी साजा, छोटं गाव आहे आमचं 1,500 लोकसंख्येचं. पण या गावाला आम्ही तलाठी साजा, त्यावेळच्या श्वेता सिंघल मॅडम ज्या कलेक्टर होत्या, त्यांच्या माध्यमातूनही दळवी साहेब कमिशनर होते, दादासाहेब कांबळे साहेब प्रांत होते. त्यांच्या माध्यमातून आमच्या गावाला तलाठी साजा कार्यालय मंजूर करून घेतलं. तलाठी साजा मंजूर करून घेतलं, त्याची इमारत मंजूर झालेली होती. ती इमारत आम्ही जुन्या ग्रामपंचायतच्या इमारतीच्या जागेवर बांधकाम त्याचं सुरू केलं. तेही काम आमचं आज बंद अवस्थेत आहे. त्यानंतर तिथल्या 2 प्राथमिक शाळा आम्ही काढल्या आणि त्या ठिकाणी आम्ही आ आ भूजल माहिती केंद्र, जीआयडीसी सेंटर आणि एक अंगणवाडीची इमारत, अशा 2 इमारती आम्ही तिथं सुरू केल्या. तेही काम आमचं बंद पडलं. अशी जवळपास 63 लाखाची काम आमची बंद पडली. काम होत असताना काही खोट्या केसेसही आमच्यावर दाखल झाल्या. म्हणजे त्याच्यामध्ये माझ्या भावावर पहिल्यांदा 7 कलमं लावून केसेस काही दाखल केल्या गेल्या. परत 3 महिन्यानं परत अजून काही केसेस दाखल केल्या गेल्या. गावातल्या काही आमच्या सहकाऱ्यांनाही त्याचा त्रास झाला. आर्थिक, मानसिक सगळ्या बाजूने त्रास झाला. पण तरीही आम्ही या अडथळ्याची शर्यत आम्ही पार पाडायचा निर्णय घेतला. परंतु गावातल्या काही लोकांना त्याची जाणीवच होणार नसेल. शिक्षण, त्याचबरोबर व्यसनहीनता आणि गावातली आरोग्य याच्या बाबतीत आपण परत शून्यात येणार असू, तर मग मात्र मला वैयक्तिक त्याच्यामध्ये खंत वाटायला लागली आणि म्हणून मी राजीनाम्यापर्यंत हं, गेलो. हं, हं. मग अडथळे थोडे आले, अडथळे मात्र कमी आले आम्हाला. गाव मात्र आमचं चांगलं आहे, गावातली लोकं चांगले आहेत. त्यांनी मनापासून सहकार्य केलं. अगदी देणगीचा विचार केला. तर 2015 पासून किरकसाल गावानं आम्ही थोडासा हिशोब केला, की गावानं कशा-कशात किती देणगी दिली. तर त्याच्यामध्ये राळेगण सिद्धेजी नावाचं जे गाव आहे, पद्मश्री अण्णा हजारे यांचं, ते गाव गावातली लोकवर्गणी, गावातलं श्रमदान आणि मग शासनाच्या योजनांची जोड या माध्यमातून उभं राहिलेलं ते गाव आहे.
पोपटराव पवार साहेबांचं पद्मश्री पोपटराव पवार साहेबांचं हिवरे बाजारचे गाव आहे. हिवरे बाजार गाव शासनाच्या योजना आणि गावचं श्रमदान या माध्यमातून उभं राहिलेलं गाव आहे. भास्करराव पेरे पाटलांचं पाटोदा गाव हे शासकीय योजना आणि CSR फंडिंग मधनं उभं राहिलेलं गाव आहे. मात्र किरकसाल गाव उभं राहत असताना गावचं श्रमदान होतं, गावची लोकवर्गणी होती आणि शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सहकार्याने शासनाच्या सगळ्या योजना सगळ्याच सरकारच्या माध्यमातून, मायबाप सरकारच्या माध्यमातून गावात राबल्या. म्हणून हे किरकसाल गाव पुढं निघालेलं गाव होतं. मग एवढी सगळी विकास कामं करत असताना तुम्ही पुढाकार नाही घेत. तुम्ही स्वतः पुढाकार न घेता गावांच्या सहकार्याने ही सर्व कामं झाली असं तुम्ही मानणार. परंतु त्या सहकार्याने तुम्हाला अडथळे आणलेत का? सांगायचं झालं तर मला त्या म्हणजे आम्ही ज्या सुरुवातीला टीम म्हणून जे काम करणारी सगळी मंडळी होती त्यातल्या कुणीच अडथळा आणलेला नाही. पण एक कार्यकर्त्याची एक प्रक्रिया असते. 15 वर्षानंतर कार्यकर्ता नवीन गावात घडत असतो. गावातली वैचारिक बैठक नव्यानं होत असते. हे समजून चला तर माझ्याबरोबर जी काही काम करणारी त्या काळात मंडळी होती ती प्रपंचाच्या निमित्तानं बाहेर पडली असतील. काही काही गोष्टींमुळे थांबले असतील किंवा त्यांना काही वेगवेगळे उद्योग करावे लागले असतील. 15 वर्षाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पाठीमागे सिंहावलोकन करतो त्यावेळेस ₹1,28,00,000 देणगी या गावाने वेगवेगळ्या उपक्रमासाठी गावातल्या लोकांनी उभी करून दिली. आमच्या गावात काही मोठे ऑफिसर नाहीत किंवा मोठे व्यावसायिक नाहीत. तरी 1,28,00,000 हा फार मोठा तसा आकडा आहे. श्रमदान ज्या-ज्यावेळेस आम्ही उभं करायचा प्रयत्न केला, त्या-त्यावेळेस श्रमदान आमचं उभं राहिलं. 2010 ते 2017 प्रत्येक रविवारी श्रमदान झालं. 17 साली पाणी फाउंडेशनमध्ये 45 दिवस श्रमदान झालं. त्याचबरोबर आमचं 2018ला परत आम्ही 22 दिवस पाणी फाउंडेशनला श्रमदान केलं. जलयुक्त शिवार टप्पा 2 मध्ये श्रमदान आम्ही करतोय. टप्पा 1 मध्ये श्रमदान केलं. वॉटर संस्थेच्या CSRसाठी आम्ही श्रमदान केलं. त्याचबरोबर आम्ही अटल भूजल योजनेमध्ये पण आम्ही आता श्रमदान करतोय. हे सगळं करत असताना गावातल्या जी माणसं विकासाला अडथळी ठरली, ती विकासाला अडथळी ठरणारी माणसं व्यक्तिद्वेषातून किंवा गाव पुढे जातंय, गावचं नाव व्हायला लागलं, मग आपल्याला संधी कधी भेटणार? म्हणून ह्या माणसांनी, काही माणसांनी अडथळ्याची शर्यत आमची सुरू केली आणि दुर्दैवानं ती परिस्थिती सगळ्याच गावामध्ये उभी राहिल्यासारखी आता मला वाटायला लागलेली आहे. परंतु आपण काम करत असताना जर अडथळेच येणार असतील, अडथळ्याची शर्यतच आपण दररोज संघर्ष करायचा, त्याही गोष्टीला आम्ही थकलो नाही. पण खोट्या केसेस आणि वेगवेगळे आरोप करणं आणि आपल्यावर ज्या गोष्टीला आपण कधी फेस करत नाही, अशा संघर्षाला सामोरं जाणं, त्याला आम्ही थकलो आणि मग थोडंसं थांबण्याचा त्या बाबतीत आम्ही निर्णय घ्यायचा विचार केला. एवढं सगळं सुरू असताना या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, वरिष्ठ असतील, यांनी तुम्हाला कसं सहकार्य केलं? आणि अजून काही उपक्रम या गावात राबवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय का? विचार करताय का? मुळातच आमचा जानेवारी महिनाच सुरू होतो. तो आम्ही व्यसनमुक्तीची शपथ म्हणून आम्ही तो उपक्रम सुरू करतो. 31 डिसेंबरला आम्ही गावामध्ये दारू नको दूध प्या नावाचा उपक्रम राबवतो. ज्याच्या माध्यमातून आम्ही मंदिराजवळ मसाले दूध तयार करतो सगळ्यांच्या सहकार्यातून. त्या ठिकाणी भजन होतं आणि मग आम्ही दुधाचं वाटप करतो. त्यातला उद्देशच असा आहे, की 31 डिसेंबरला बरीच तरुण मुलं पार्टी करतात आणि पार्टीतच त्यांना व्यसन लागण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही दारू नको दूध प्या नावाचा उपक्रम राबवतो. त्यानंतर आम्ही संध्याकाळी 12 वाजता इथून निघतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडच्या ठिकाणी आम्ही जातो आणि रायगडच्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळी आम्ही तिथल्या गावातल्या युवकांना घेऊन त्या ठिकाणी व्यसनमुक्तीची शपथ घेतो. त्यामुळे आमचा 1 जानेवारी हा दिवस रायगडवर आम्ही साजरा करतो. त्याचबरोबर आमच्याकडे पुण्यमाता आईसाहेब महाराजांचा पायीदिंडी पालखी सोहळा माघ चतुर्थीला येतो. जे आईसाहेब महाराजांचं किरकसाल गाव हे जन्मघर आहे आणि मला सांगायला आनंद आहे, की आईसाहेब महाराजांचे आम्ही 4थ्या पिढीचे थेट वंशज आहोत. त्या आईसाहेब महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये मग आईसाहेब महाराजांची पालखी किरकसालला यायच्या आदल्या दिवशी आम्ही गावातल्या विद्यार्थ्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम गावच्या मंदिरापुढे घेतो. आरोग्य शिबिर आम्ही त्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करतो. गावातल्या ज्या सुकन्या त्या सुकन्या या कार्यक्रमाला सगळ्यांना निमंत्रित करतो. गावामध्ये आमच्या आईसाहेब महाराजांच्या पालखीवर बुत्ती येते. जशी आपली मुलगी माहेरी येते, तशा पद्धतीने आमच्याकडं बुत्ती सोडण्याचा कार्यक्रम लाटेकर मंडळी, म्हणजे लाटे नावाचं बारामती तालुक्यात गाव आहे, जिथं आईसाहेब महाराजांनी वयाच्या 34व्या वर्षी 113 वर्षापूर्वी संजीवन समाधी घेतलेली आहे. आणि त्या आईसाहेब महाराजांचा जन्म माझ्या घरात झालेला आहे. माझ्या घरात म्हणजे माझ्या पंजोबांच्या त्या सख्ख्या बहीण आहेत आणि त्यामुळं आम्हाला त्यांचा वारसा आहे. त्या आईसाहेब महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या स्वरूपात साजरा होतो. त्यानंतर मग आमच्या गावची यात्रा येते. यात्रा नाथबाबाचं आमचं ग्रामदैवत आहे. अगदी गावचे सगळी मंडळी मिळून नाथबाबाची आमची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये साजरी करतात. वेगवेगळे उपक्रम त्या यात्रेमध्ये सामाजिक आम्ही राबवायचा प्रयत्न करतो. त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल. यावर्षी आम्ही कॅन्सरच्या तपासणीसाठी, कर्करोगाच्या तपासणीसाठी एक शिबिर आम्ही राबवलेलं होतं. त्याचबरोबर वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा आमच्या पुण्यमाता आईसाहेब महाराज पायीदिंडी पालखी सोहळ्याला आणि आमच्या नाथबाबाच्या मंदिराला शासनाकडून आता मिळालेला आहे.
ते झालं की आम्ही गावातल्या मुलांना ज्यांनी विचारांच्या दीपोत्सव व्याख्यानमालेमध्ये नियोजनाचं काम जी मुलं करतात, अशा 100-125 मुलांना आम्ही किल्ल्यांची वारी घडवून आणतो. किल्ल्याची सफर आम्ही घडवून आणतो. किल्ल्याची माहिती मिळावी त्यांना, त्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळावी आणि इतिहास माहीत व्हावा म्हणून आम्ही सलग आता जवळपास 7 वर्ष झाले किल्ल्याची वारी करतोय. त्यानंतर आम्ही गावामध्ये दीपवाळीमध्ये विचारांचा दीपोत्सव व्याख्यानमाला राबवतो. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा आम्ही काकड आरतीची नव्यानं सुरुवात केलेली आहे. या काकड आरतीमध्ये जी मंडळी सहभागी होतात, त्या सगळ्यांना आम्ही पंढरपूरची वारी घडवून आणतो. अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळे उपक्रम गावचा पारायण सोहळा असेल, पारायण सोहळ्यामध्येही लोकं भरभरून आम्हाला सहकार्य करतात. त्यातली काही गावातली मंडळी पुढाकार घेत असतात. अशा पद्धतीने आमचे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत असतो. हे करत असताना आम्ही जैविद्येच्या बाबतीमध्ये आमचा चिन्मय सावंत, विशाल काटकर, प्रथमेश काटकर, अभिजित माने या मुलांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलाय. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जैविद्य समिती 2016 चा जी-आर आहे त्याप्रमाणे जैविद्य समिती गठीत केली आणि चिन्मय गावामध्ये आला. आणि चिन्मय म्हणला, "दादा मला काम करायचंय." त्याला म्हटलं, "जैविद्य समितीमध्ये आमच्याबरोबर काम कर." त्यावेळेस तो दादा म्हटला, "त्याला दुर्बीण लागेल." मग आम्ही एक दुर्बीण त्याला खरेदी करून त्या काळामध्ये दिली आणि आमचा जैविद्यचा प्रवास तिथून सुरू झाला. तो जैविद्यचा प्रवास आमचा इथपर्यंत आला, की 204 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आमच्या गावच्या परिसरामध्ये आढळतात. 93 प्रकारची फुलपाखरं आढळतात. 16 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. 101 प्रकारच्या वनस्पती आढळतात. या सगळ्यावर आम्ही काम करतोय. त्याचबरोबर आम्ही किरकसाल ग्रामपंचायत एकमेव राज्यातली अशी ग्रामपंचायत आहे, की ज्या ग्रामपंचायतच्या मालकीची जवळपास 16,000 आंबा, चिंच, सीताफळ, जांभूळ, आवळा आणि करवंदाची झाडं आहेत. त्यातली 12,000 जिवंत झाडं आहेत. जवळपास 8 वर्षाची झाडं आहेत. पुढच्या आम्ही 5-10 वर्षामध्ये याच्यातलं आमचं उत्पन्न सुरू होईल. 35 एकरावर हे आमचं लागवड आहे आणि ही सगळी देशी झाडं आहेत. याला आम्हाला आता उन्हाळ्यात पाणी पण द्यावं लागत नाही. 12,000 झाडं त्यातली जिवंत आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की 4,000 चिंचेच्या झाडांनी जरी आम्हाला चिंचा दिल्या, तर आमची भरपूर त्याच्यातून उत्पन्न ग्रामपंचायतचं होणार आहे. त्याही माध्यमातून आम्ही वेगळे उपक्रम राबवतोय. प्रत्येक वर्षी आम्ही दापोली विद्यापीठातून आंब्याची विविध कलमाची रोपं खरेदी करतो. गावातल्या माणसांना ना नफा ना तोटा तत्वावर आम्ही ती इथं विकत देतो. मला सांगायला अभिमान आहे की जेवढ्या जाती, व्हरायटी आंब्याच्या दापोली विद्यापीठात आहेत, तेवढ्या सगळ्या जातीची झाडं, व्हरायटीची झाडं आमच्या गावच्या परिसरामध्ये आहेत. मला सांगायला एक अभिमान आहे की गावातल्या बऱ्याचशा म्हणजे 90% शेतकऱ्यांना आंबा विकतच घ्यावा लागत नाही. इतकी आंब्याची रोपं प्रत्येकाच्या बांधावर आहेत. त्यातल्या 2 व्हरायटी मी नवीन सांगतो, ज्या नवीन महाराष्ट्राला माहीत पडतील, ज्या माहीत नाहीत. दूध पेढा आणि गोवा मानपूर या नावाच्या 2 व्हरायटी गेल्या 2 वर्षात डेव्हलप झालेल्या आहेत. त्याही व्हरायटी आमच्याकडे आहेत. रत्ना आहे, वनराज आहे, लंगडा आहे, प्रिया आहे. त्याचबरोबर केशर आहे, हापूस आहे, या आंब्याच्या व्हरायटी आहेतच. पण गोवा मानपूर आणि दूध पेढा नावाच्या 2 व्हरायटी आमच्या भागामध्ये आता आम्ही नव्यानं त्या लावलेल्या आहेत. मला आवर्जून एक इथं प्रश्न उपस्थित करायचा आहे, की तुम्हाला गावामध्ये काम करण्यासाठी अडथळे येतात म्हणून तुम्ही राजीनामा दिला. परंतु मान तालुक्यातलं धुळदेव एक गाव आहे. त्या गावामधील काही तरुणांनी एक सदस्यांचं राजीनामा लेटर सोशल मीडियावरती व्हायरल केलं. त्याची बातमी पण झाली. त्यामध्ये असं लिहिलं होतं, की गावातील सदस्य निवडून येतात आणि आपला व्यवसाय बघतात, कामधंदे बघतात, गावाकडे लक्ष देत नाही. त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा द्यावा, तुम्ही फक्त नाव टाकून सही करा. तर याकडे कसं बघता? म्हणजे एकीकडे कामं होऊ देत नाहीत गावकरी म्हणून सदस्य राजीनामा देतात. दुसरीकडे कामं करत नाहीत सदस्य म्हणून गावातील तरुण त्यांना राजीनामा मागतात. मला याच्यात सांगायचंय संत गाडगे महाराजांनी आणि संत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली आणि संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश तुम्हाला आम्हाला दिला किंवा आपली संतांची भूमी आहे महाराष्ट्राची. याच्यामध्ये एक वाक्य आहे. संतांनी ते म्हणलंय, की ज्याला गळ्यात माळ घालायची आहे, कुणी माळ घालावी तर ज्याला पंढरपूरची वारी करता येते त्यानंच गळ्यामध्ये माळ घालावी. झाड कुणी लावायची तर ज्याला झाडाला पाणी घालायची ज्याची क्षमता आहे त्यानंच झाड लावावं. जे गाय कुणी पाळावी तर ज्याला चारा घालायला वेळ आहे किंवा चारा घालता येतोय त्यानंच गायी आपल्या दारामध्ये पाळावी. त्या पद्धतीनं ज्याला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं आहे किंवा सरपंच व्हायचं आहे, उपसरपंच व्हायचं आहे, कारण मी त्याच्यापेक्षा मोठं पद मला काही मिळालेलं नाही. मी सरपंच म्हणून काम केलंय, उपसरपंच म्हणून काम केलंय, सदस्य म्हणून काम केलंय. मला त्यामुळे तेवढ्यावरच बोलण्याचा अधिकार आहे. तर ज्याला गावासाठी वेळ देता येत नाही, त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये येऊ नये. कुणीतरी आपल्याला उभं राहा म्हणतं किंवा उभं करतं किंवा कोणतरी येतो आणि म्हणतो, "नाही, तू उभाच राहायला पाहिजे," म्हणून उभं राहण्याची गरज नाही. तर आपल्याला वेळ देता येत असेल तरच आपण काम करावं. म्हणजे मी मोठीपणा म्हणून माझं सांगत नाही, पण 2010 पासून माझं शेड्यूल असतंय. मी सकाळी 8:30, 9, 9:30 पर्यंत ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये येतो. तिथून माझा घरी जायचा वेळ असतो संध्याकाळी 10 ते 11 मला घरी जायला वाजतात. मग दिवसामध्ये तहानभूक हरवून आम्ही काम करतो. मी नुसता नाही काम करत. माझ्याबरोबर असणारी सगळीच मंडळी मनापासून तहानभूक हरवून काम करतात. आज पण मी मोटरसायकल वापरत नाही. मोटरसायकल वापरत नाही त्याची वेगवेगळी कारणं आहेत.
तुम्ही एखाद्या ठेकेदाराला विचारलं 15-1 कोटीची गावामध्ये कामं झालेत. पण एखाद्या ठेकेदारानं फक्त समोर येऊन सांगायचं, की अमोल काटकरनं माझ्याकडून चहा पिलाय किंवा माझ्याकडून ₹1 मागितलाय. आमचा ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत अधिकारी ज्याला आपण ग्रामसेवक पूर्वी म्हणायचो. आमच्या गावचा सदस्य, आमच्या गावचा ग्रामस्थ, आमचा सरपंच, आमचा उपसरपंच कुणीच कॉन्ट्रॅक्टरला कधी ठेकेदाराला पैसा मागत नाही. मात्र त्याचं काम करत असताना अगदी वेळ पडली तर आम्ही पूर्ण वेळ कामावर उभं राहायचं निर्णय घेतो. म्हणजे आजचं देखील उदाहरण सांगतो. आमचं रस्त्याचं काम सुरू आहे, तर तिथं डांबराच्या कामाला डांबर टाकताना आम्ही स्वतः उभं राहतो. स्मशानभूमीत एक रिटेनिंग वॉलचं काम सुरू होतं. ठेकेदाराचे आमचे थोडे खटके उडाले. तर 8 दिवस आमचा जेवणाचा डबा पण आमच्या वैकुंठभूमीत येत होता आणि 8 दिवस आम्ही तिथं स्मशानभूमीच्या रिटेनिंग वॉलच्या कामावर 8 दिवस पूर्ण वेळ थांबून होतो. त्यामुळे ज्याला वेळ देणं शक्य आहे, ज्याला गावचा विकास करायचा आहे, ज्याला गावातली पाण्याची व्यवस्था सुधारायची आहे, गावातल्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा खाली घ्यायचा आहे, गावातलं आरोग्य सुधारायचं आहे, गावातली शिक्षण व्यवस्था सुधारायची आहे. म्हणजे अगदी माझं त्यातलं मत असं पण आहे, की जो सरपंच, उपसरपंच होतोय, सदस्य होतोय, त्याची स्वतःची मुलं गावच्या प्राथमिक शाळेत असली पाहिजेत. तरच गावची प्राथमिक शाळा सुधारणार आहे. माझी मंडळी प्राथमिक शिक्षिका आहेत. सुदैवानं असं म्हणतात, की आपण ज्यावेळेस दुसऱ्यात चांगलं करतो, त्यावेळेस देव आपलं चांगलं करतो. मला त्याचा अनुभव स्वतः आलेला आहे, की आपण चांगलं करत असताना देवानं आपलं चांगलं केलेलं आहे. माझी मिसेस प्राथमिक शाळेला गेल्या 1 वर्ष, 1.5 वर्षामध्ये नोकरीला लागलेली आहे. परंतु ती जरी बाहेर नोकरी करत असली, तरी माझ्या दोन्ही मुली माझ्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये आणि माझ्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतात याचा मला अभिमान आहे. त्यामुळं ज्याला वेळ द्यायचा आहे त्यानं गावात पूर्ण वेळ काम करायचं असेल, तुम्हाला पूर्ण वेळ नाही जमले तरी चालेल, पण दररोज 2 तास तरी तुम्हाला गावासाठी देता आले पाहिजेत घरचा उद्योगधंदा बघून. तरच आपण सदस्य व्हावं, तरच आपण सरपंच व्हावं, तरच आपण उपसरपंच व्हावं, अशी माझी विनंती आहे. कारण की गावाची घडी बसवण्याचं काम सरपंच करत असतो, सदस्य करत असतो, उपसरपंच करत असतो. आपण कसं वागतो, आपण कसं राहतो, आपल्याकडे बघून गाव विचार करत असतं. समजा आपण जर चुकीचं वागायला लागलो, आपण व्यसन करायला लागलो सरपंच म्हणून, तर गावातली माणसं व्यसनी बनणार. आपण सदस्य म्हणून काहीतरी वेगळ्या भानगडी करायला लागलो, आपण जुगार खेळायला लागलो, तर गावातली तरुण मुलं जुगाराकडे वळणार. त्यामुळे आपल्याला आदर्श ठेवून गावातली मुलं, तरुण मुलं, महिला, पुरुष आपला विचार करत असतात. आपण बाहेर जाताना सरपंच हा गावचा प्रतिम नागरिक असतो. बाहेर आपण एखाद्या पाहुण्याच्या कार्यक्रमात गेला, तर कोणतरी ओळख करून देतो, तो सरपंच आलाय, तो त्या गावचा आहे. त्यावेळेस आपण गावचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे गावाला कुठलंही गालबोट लागू नये असं सगळ्यांनी वागायला पाहिजे या मताचा मी आहे. खरं तर मला असं वाटतं, की तुम्ही एवढं गावाचं नाव लौकिक मिळवलं. अ, म्हणजे गावाचं नाव मोठं केलं आणि तुम्ही काम होऊ देत नाही गावातली काही लोकं म्हणून तुम्ही राजीनामा दिला. हे बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं? का यातनं साध्य काय करायचंय मी तुम्हाला? मी परत एकदा तुम्हाला सांगतो, की मी मी नावलौकिक गावचं केलेलं नाही. आमच्या गावातल्या हां, सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं म्हणून गावचा नावलौकिक झाला. मी फक्त त्याला निमित्त मात्र होतो. राजीनामा देत असताना मला खंत जाणवली. म्हणजे माझ्या बाबतीत असं घडतंय असं नाही. मी पोपटराव पवारांचं चरित्र वाचलंय, अण्णा हजारेंचं वाचलंय, वेगवेगळ्या गावांच्या स्टोऱ्या वाचल्यात. आदर्श गाव योजनेतल्या काम केलेल्या. पोपटराव पवारांना पण 1998 साली त्यांच्यावर अशी वेळ आली, की गावाच्या ग्रामपंचायतनं विश्वास आणला. पोपटराव पवारांना 1.5 वर्ष गाव सोडावं लागलं. भास्करराव पेरे पाटलांचं तर आपण गावाचं काम उदाहरण घेतो. माझे एक मित्र आहेत नरेंद्र जाधव म्हणून. मला वाटतं, की मी अजून तुम्हाला एका चांगल्या गावाची ओळख करून देतोय जाणीवपूर्वक. पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, राळेगण सिद्धी आणि पाटोदा याच्याच बरोबरीचं एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे अवनखेड. दिंडोरी तालुक्यातलं गाव आहे. नरेंद्र जाधव म्हणून माझे मित्र तिथं सरपंच म्हणून काम करतात. त्यांच्यावरही फार असे प्रसंग आले. त्याचबरोबर शहाजी क्षीरसागर अण्णांचं गाव आहे धामनेर. ते पण गाव फार पुढं गेलंय. ते गाव अतिशय चांगलं आहे. मागच्याच आठवड्यात याशिनी नागराजन मॅडमने त्या गावाला भेट दिली. तिथेही तसेच अडथळे आले. गावामध्ये काही काळानंतर अशी अडथळ्याची शर्यत असते. त्या अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. अ, पण राजीनामा देण्याचं माझं वेगळं कारण होतं, की मला असं वाटायला लागलं, की आता आपली योग्य वेळ आली. आपल्यामुळं जर गावात वाद वाढणार असतील, आपल्यामुळं गावात डिस्प्यूट होणार असतील, गावातले विरोधक म्हणत असतील, की अमोल काटकरला वगळून जर गाव एकत्र करायची तयारी असेल, तर एक सगळ्यांना संधी द्यावी. सगळ्या गावाने एकत्रित बसावं आणि अमोल काटकरची जिथं मदत लागेल, माझी मदत लागेल तिथे मी मदत करायला गावकऱ्यांना तयार आहे. पण माझ्यामुळं गावचा कुठला विकास थांबायला नको. माझ्यामुळं गावात डिस्प्यूट वाढायला नकोत, वादविवाद वाढायला नकोत म्हणून मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला, की ज्याच्यातनं एकच उद्देश आहे, की गावानं एकत्र यावं आणि गावानं परत एकदा ताकदीनं उभं राहावं आणि राज्यातलं, देशातलं एक चांगलं गाव पुढच्या 2-4 वर्षात उभं राहावं. म्हणजे उभं राहत असताना तर काही कामं राहिलेत. एक 2-3 कामं मला समोर दिसतायत. त्यातलं गावातलं ड्रेनेज लाईन व्यवस्थित होणं गरजेचं आहे. गावातली पडीक घरं आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता ती समस्या उभी राहिलेली आहे. गावातली पडीक घरं काढणं, त्या माणसानं पडीक घरं काढत असताना त्यांची जागा सुरक्षित त्यांच्यात कशी ताब्यात असणार आहे, हे त्यांना विश्वास देणं आणि तिसरं अंतर्गत गावातलं काँक्रिटीकरण करणं, ही 2-3 कामं आता फक्त प्रायोरिटीची राहिलेली आहेत. बाकी जलसंधारणामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलंय. आरोग्यामध्ये आमचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत यदाकदाचित, उपकेंद्राची इमारत राज्यातली सगळ्यात चांगली इमारत आहे. आमच्या गावच्या ग्रामपंचायतच्या मालकीची अँब्युलन्स आहे. आमच्या गावच्या मालकीचा कॉन्सन्ट्रेटर आहे. आमच्या गावच्या मालकीचं एक्स-रे मशीन आहे. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद होतोय, की किरकसाल गावची एक वेगळी ओळख राज्याला आहे. डॉक्टरांचं गाव
गावात 24 डॉक्टर आहेत. 1,500 लोकसंख्या आहेत. म्हणून हं. डॉक्टरांचं गाव म्हणून आमच्या गावची एक वेगळी ओळख आहे. या माध्यमातून आरोग्याच्या सुविधेमध्ये आम्ही आता अगदी चांगल्या पद्धतीनं पुढे जातोय. हे करत असताना आरोग्य शिक्षणामध्ये आम्ही चांगलं काम करतोय. पण शिक्षणामधली मला खंत आहे. 3 अंगणवाड्या आहेत. त्यातल्या एका अंगणवाडीला इमारतच नाही. ती मुलं शाळेमध्ये बसतात. ती इमारत बांधत असतानाच अडथळ्याची शर्यत आपल्याला पार करावी लागत असेल, तर शिक्षणामध्ये आपण मागे पडतोय. शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण सुधारणा करायचा प्रयत्न केला म्हणून आपल्यावर खोट्या केसेस दाखल व्हायचा प्रयत्न होणार असेल, शिक्षण विभागाकडून पण. शिक्षण हं. विभागाने पण त्यावेळेस काही परवानग्या दिल्या. तर त्याचीही मला खंत वाटते. शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला पुढे काय करायचं याचा विचार करत असताना वारे गुरुजींनी शाळा घडवली. ती बाबळेवाडी नावाची शाळा वारे गुरुजींनी घडवली. त्यांना त्याच्यामध्ये त्रास झाला. गाव सोडावं लागलं. बाबळेवाडीतून त्यांची बदली एका जालिंदर नगरच्या शाळेमध्ये झाली आणि जालिंदर नगरच्या शाळेमध्ये बदली झाला असताना वारे गुरुजींनी ठरवलं, की ही शाळा त्या शाळेपेक्षा चांगली बनवायची आणि जगातली सगळ्यात चांगली शाळा वारे गुरुजींनी घडवली. आम्ही वारे गुरुजींच्या धर्तीवर काम करायचा विचार शिक्षण व्यवस्थेमध्ये करत असताना जर त्रास होणार असेल तर कसं पुढे जायचं? मग या बाबतीत गावानं मला सोडून जरी एकत्र यायचा निर्णय घेतला तरी मला त्याच्यामध्ये आनंद आहे, की गाव एकत्र परत एकदा आलं आणि गावची वैचारिक बैठक परत बसली आणि गाव पुढे विकासाच्या मार्गावर पुढे जात राहिलं. मला याच्यामध्ये सांगायचं आहे आता, की मग हे करत असताना मी का मागे सरतोय? तर गाव फक्त एकत्र यावं म्हणून मी मागे सरायचा याच्यामध्ये निर्णय घेतला. नक्कीच तुमच्या बोलण्यातून आता समजलं, की काही काळ तुम्ही थांबलाय. पुन्हा तुम्ही गावाच्या विकासासाठी सेवेत येणार आहात. तर काय अजून काय तुमच्या डोक्यात आहे? पुन्हा कधी सेवेत येणार आहे? कसं येणार आहे? आता सेवेत येणार का नाही मला माहीत नाही. मी राजीनामा ऑलरेडी दिलेला आहे. काही माणसं हं, राजीनाम्याचा फार्स करत असतात. राजीनामा दिला दाखवत असतात. हं, प्रत्यक्षात मी राजीनामा ज्यावेळेस लिहिला, तो राजीनामा आमच्या सरपंच मॅडमनी तो घेतला नाही. गावातल्या ज्या प्रथम नागरिक आहेत त्यांनी. मग मी त्या दिवशी पोस्टामध्ये गेलो. पोस्टातून तो राजीनामा रजिस्टर पोस्टाने मी ग्रामपंचायतला पाठवला आणि रजिस्टर पोस्टानं राजीनामा पाठवल्यानंतर त्याची पोच पण मला रिटर्न आली. आता तो मासिक मीटिंगला आमच्या राजीनामा मंजुरीला येईल. म्हणजे मी फार्स केलेला नाही राजीनामा. प्रत्यक्षात मी राजीनामा दिलेला आहे. आता पुढं काय करायचं? या विषयात येत असताना गावामध्ये आम्ही माझं शिवार शेतकरी उत्पादक कंपनी नावाची कंपनी एक फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. ₹2,000 किमतीचे 373 लोकांनी शेअर्स आमच्या विश्वासावर आमच्याकडे जमा केलेत लोकांनी 373 लोकांनी. या कंपनीचं काहीतरी वेगळं काम उभं करायचं. गावामध्ये आम्ही गेली 6 वर्ष झालं गावच्या 3 ठिकाणच्या परिसरामध्ये पर्जन्यमान मोजतोय. दररोज आमच्या गावातल्या लोकांना कळतं, की आज 10 मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे एक पाणी भिजवण्याइतकाच पाऊस झाला. यदाकदाचित मी सांगतो तुम्हाला हिवरे बाजार नंतर राज्यातल्या राळेगण सिद्धीनंतर एकमेव राज्यातलं गाव आहे, की किरकसाल गाव जे दररोज पाऊस मोजतं. हं. म्हणजे पाऊस पडला की पाऊस मोजतो आणि सकाळ संध्याकाळ त्याचा डिस्प्ले होतो. तो गावच्या WhatsAppच्या ग्रुपवर त्याचा मेसेज पडतो. आम्ही आता एआय टेक्नॉलॉजीचं एक आधुनिक हवामान केंद्र महिंद्रा कोटक बँकेच्या CSR मधून बसवलंय. ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही औषध फवारणीचा ड्रोन खरेदी करतोय. त्याची पण आम्ही तरतूद केली आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही अवजारे बँक ग्रामपंचायतची चांगली उभी करतोय. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध ठिकाणी सहली आतापर्यंत घेऊन गेलोय. गावामध्ये लोकांच्या सहभागातून आम्ही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवतो. त्यातला एक भेंडीचा प्रयोग होता. आमच्या गावात द्राक्ष पिकतात, आमच्या गावात खजूर पिकते. म्हणजे हं. हे तुम्हाला एक वेगळी उदाहरण सांगितली. आमच्या गावातले काही शेतकरी आहेत, जे शेतकरी सिमला मिरचीचं मोठ्या स्वरूपात उत्पादन घेत आहेत. कलिंगडचं उत्पादन घेत आहेत. खरबुजाचं, टरबुजाचं उत्पादन घेत आहेत. अशी मुलं आमची पुढे येत आहेत. त्यांना आम्ही प्रत्येक वर्षी आदर्श शेतकरी पुरस्कार देतोय, सपत्नीक हं, हं, किंवा हं. त्यांच्या आई-वडिलांना घेऊन. गावातली जी मुलं उद्योग व्यवसायामध्ये काम करतात त्यांना आदर्श उद्योजक पुरस्कार देतो. यदाकधी आदर्श शेतकरी आणि आदर्श उद्योजक आणि जैवविविधता रक्षक हे 3 पुरस्कार देणारं राज्यातलं यदाकदाचित किरकसाली हे एकमेव गाव आहे. अशा पद्धतीने आम्ही पुढे जात असताना तर पुढे काय करायचं ठरवलंय? तर पुढच्या माझं शिवार शेतकरी उत्पादक कंपनीचं काम पुढे न्यायचं. एन-जी-ओ एक स्थापन करायची आणि एन-जी-ओच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या महिलांचं आरोग्य, त्यांची असणारी व्यसनधीनता, त्यांच्या मुलांचं शिक्षण याच्यामध्ये आम्ही काम करायचा निर्णय घेतोय. अगदी आमचं गाव तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सर गाव कुठल्याही आम्ही हाक दिली तर लगेच ओ देणारं गाव आहे. त्याच्यात एक 3-4 विषय सांगतो. ज्ञानोपावशी नावाच्या गावातल्या माणसाचं घर जळालं. गरीब माणूस होता, तर गावानं त्या काळामध्ये त्याला ₹35,000 ची त्या माणसाला मदत केली. हा काळ आहे 10, 12, 13 वर्षापूर्वीचा. त्यानंतर सुखदेव चव्हाण नावाचे आमचे ग्रामपंचायत सदस्य होते आणि दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर त्यांना त्याचं तिथंच निधन झालं. त्यांच्या पत्नीला गावकऱ्यांनी मदत म्हणून ₹82,000 ची मदत रोख स्वरूपामध्ये गावाने केली. त्याच्या पुढे जाऊन आमच्याकडे प्रदीप रसाळ नावाचा एक वारकरी माणूस आहे. जो माणूस गावातला सज्जन माणूस म्हणून त्या माणसाला गणलं जातं. म्हणजे 2 माणसं मला भावली असतात आजच्या माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात. त्यातलं एक नाव होतं पतंग धोंडी काटकर, पतंगाप्पा. सरळ सज्जन असलेला माणूस आणि दुसरं मला भावलेलं व्यक्तिमत्व सगळं गावच मला भावलं. पण त्यातलं पण भावलेली 2 माणसं. त्यातलं प्रदीप रसाळ व्यक्तिमत्व. त्या गावात त्या व्यक्तीचा आर्ट ऑफ लिव्हिंगच्या एका ट्रेनिंगला आम्हीच पाठवलेलं होतं त्यांना आणि ट्रेनिंगला गेल्यावर त्यांचा अपेंडिक्स फुटला पोटामध्ये. तर गावानं त्यांचा ₹1,06,000 चा जवळपास सगळा खर्च गावानं लोकवर्गणीतनं केला. आत्ताही आम्ही
पूरग्रस्तांना पोलोसच्या भागामध्ये मदत केली मागल्या 4-5 वर्षापूर्वी गावकऱ्यांनी. आत्ताही आम्ही एक वही माणुसकी नावाचा उपक्रम राबवला आणि त्या वह्या आम्ही उत्तर सोलापूर तालुक्यातल्या तेलगाव सीना नावाचं गाव असेल, उपरी नावाचं गाव असेल, शिवणी नावाचं गाव असेल किंवा मल्लावस्ती नावाची एक वस्ती असेल, या 4 गावामध्ये आम्ही वी पीपल नावाची पुण्याची एक संस्था, ज्या माध्यमातून दप्तर, कंपास आणि आमच्या गावकऱ्यांच्या मार्फत ₹30,000 वह्या, असं सगळं किट आम्ही द्यायचा प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. अशा वेगवेगळ्या विषयात काम करायचं माझं वैयक्तिक मानस आहे. त्याच्यामध्ये शेतीमध्ये शेतकऱ्यांना काही चांगले विषय घेऊन पुढे जायचं. जलसंधारण, शेती, आरोग्य, पाणी, वृक्षारोपण याच्यामध्ये अजून काही बाहेरच्या गावामध्ये काम करायचा भविष्यातला निर्णय आहे. म्हणजे वारे गुरुजींच्या बाबतीत जे घडलं तशाच पद्धतीनं वाबळेवाडी शाळा त्यांनी घडवली आणि जालिंदर नगरची शाळा त्यांनी उभी केली. हे करत असताना मला ज्यांचं मनापासून मार्गदर्शन आहे ते डॉक्टर अविनाश पोळ, जे माझे या क्षेत्रातले गुरु आहेत. या माणसानं मला या क्षेत्रामध्ये मनापासून मार्गदर्शन केलंय. अगदी ज्यावेळेस मी खचलो त्यावेळेस या माणसाचा मला फोन आला, डॉक्टर अविनाश पोळांचा. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं. तुमचे सगळे पत्रकार मंडळी, मान तालुक्यातली बाहेरची मंडळी, या पत्रकारांनी पण मनापासून सपोर्ट केलाय. म्हणजे माझ्यावर प्रसंग आले त्यावेळेस पत्रकारांनी पण सपोर्ट केलाय. काही राजकीय नेते मंडळींनी पण मला मनापासून सहकार्य केलंय. अगदी देणगी स्वरूपात पण मदत करण्याचा प्रयत्न केलाय. त्या सगळ्यांच्या माध्यमातून सामाजिक काम उभं करायच्या विचारात मी आहे. गावानं ज्यावेळेस आपल्याला मदत लागेल गावाला कधी-कधी आपली, त्यावेळेस सगळ्यांच्या सहकार्याने, मी गावचा सुपुत्र आहे. या मायभूमीसाठी, या मातृभूमीसाठी कधीही काम करायची कुठल्याही परिस्थितीमध्ये दररोज तयारी आहे. नक्कीच किरकसाल हे गाव सर्व गावांसाठी आदर्श ठरणारं गाव आहे आणि मंडळी निमित्त होतं किरकसाल गावचे सदस्य अमोल आप्पा काटकर यांनी गावात कामं होत नाहीत या वैतागातून त्यांनी राजीनामा दिला होता आणि या निमित्तानं आपण त्यांच्या भावना जाणून घेतल्या. परंतु यामुळं आपल्याला समजलं की किरकसाल हे गाव विविध अंगाने किती प्रगतीपथावरती आहे. खूप खूप धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.